कॅप राऊंड 1 मध्ये नक्की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं हे कुठे बघायचं, किंवा अलॉटमेंट झाल्यानंतर आता पुढची ॲडमिशनची प्रोसेस कशी असते, त्यानंतर जे तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळेल मग त्या अलॉटमेंट लेटरमध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी असतात ते तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग सेल्फ फ्रीज्ड असेल, ऑटो फ्रीज्ड असेल किंवा बेटरमेंट असतील, हे सगळे ऑप्शन्स नक्की काय आहेत, सीट ॲक्सेप्ट करताना नक्की किती रुपये फी तुम्हाला पे करावी लागेल, किंवा या सगळ्या प्रोसेसबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळेल. आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण बरेच मुलं या फ्रीज्डमध्ये किंवा ऑटो फ्रीज्डमध्ये किंवा बेटरमेंटमध्ये कन्फ्यूज आहेत. जर तुम्ही यामध्ये काही गफलत केली किंवा काही चूक केली तर ही चूक तुम्हाला फार महागात पडू शकते या ॲडमिशन प्रोसेसमध्ये. आणि व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन नसाल तर लवकरात लवकर जॉईन करा, कारण या ॲडमिशन प्रोसेसमधल्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळतील. आणि या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. पुढे स्पॉट राऊंड्स आहेत किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहेत, या सगळ्यांबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे मिळेल, जेणेकरून तुम्हाला कमी पर्सेंटाईलवर देखील टॉप कॉलेज मिळू शकतं. बरं, आता आपण डायरेक्टली व्हिडिओला स्टार्ट करू. पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला खाली लेफ्ट साईडमध्ये इथे तुम्हाला चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस म्हणून असा एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा EN नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला ही तुमची अलॉटमेंट दिसेल. अलॉटमेंट नक्की कशी असते तर ही जी तुम्ही स्क्रीनवर आत्ता बघताय अशा प्रकारे तुम्हाला अलॉटमेंट लेटर हे CET सेलकडून मिळणार आहे. मग इथे तुमचं नाव असेल किंवा तुमचं जेंडर असेल, तुमची कॅटेगरी असेल किंवा रजिस्ट्रेशन करताना जे जे ऑप्शन्स तुम्ही टिक केलेले आहेत ते सगळे तुम्हाला इथे दिसतील. त्याखाली तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे, कोणता कोर्स अलॉट झालेला आहे, IT असेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, किंवा मग खाली त्यामध्ये तुम्हाला कोणती सीट अलॉट झालेली आहे, म्हणजे होम युनिव्हर्सिटीची असेल, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीची असेल, ते सुद्धा तुम्हाला इथे कळेल. त्यानंतर तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये कितव्या नंबरचा ऑप्शन तुम्हाला अलॉट झाला हे देखील इथे कळेल. तर त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे तुम्हाला काय चेक करायचं आहे, तर पहिले तर तुमची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती करेक्ट आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो EN नंबर आहे तो करेक्ट आहे की नाही तो चेक करायचा आहे. आणि आता आपण इथे डायरेक्टली जे CET सेलचं आत्ता जे स्केड्यूल आहे त्या स्केड्यूलमध्ये आपण इथे बघत आहोत. 1 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत तुम्हाला या 3 दिवसामध्ये डिसाईड करायचं आहे की ही तुम्हाला सीट फ्रीज्ड करायची आहे, ऑटो फ्रीज्ड करायची आहे की बेटरमेंट करायचं आहे त्या सीटचं. ऑटो फ्रीज तर हे ऑटोमॅटिकली होतं. मी एकदा थोडक्यात तुम्हाला या गोष्टीबद्दल सगळ्यांना सांगून देतो. तर उदाहरणार्थ जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज अलॉट झालं आणि ते जर फर्स्ट प्रेफरन्सचं असेल तर मग ते ऑटोमॅटिकली लॉक होऊन जाईल आणि तुम्ही नेक्स्ट राऊंडमध्ये जाऊ शकत नाही. आता जर तुम्हाला अदर दॅन पहिला प्रेफरन्स, म्हणजे आता उदाहरणार्थ पहिल्या प्रेफरन्सला तुम्ही COEP ठेवलं आहे, दुसऱ्या प्रेफरन्सला PICT ठेवलं आहे. जर तुम्हाला PICT मिळालं असेल तर मग तुमच्याकडे चॉईस आहे की ते तुम्ही घेऊ पण शकता डायरेक्टली, आणि पुढचे जर तुम्हाला राऊंडमध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर मग तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन देखील तिथे सिलेक्ट करू शकता. आता तुम्ही फ्रीज्ड करा किंवा ऑटो फ्रीज्ड करा किंवा बेटरमेंट करा, काही जरी करायचं असलं तरी तुम्हाला 1000 रुपये फी, जी काही सीट ॲक्सेप्टन्सची फी आपण त्याला म्हणतो, ती तुम्हाला पे करावीच लागेल. आता जर तुम्हाला फ्रीज्ड करायचं असेल म्हणजे तुम्हाला ते कॉलेज घ्यायचंच असेल या फ्रीज्ड ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला नेक्स्ट राऊंडमध्ये जायचं असेल तर बेटरमेंट या तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एवढं सिंपल आहे, यामध्ये काही फार कन्फ्युज व्हायचं कारण नाही. आणि ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे मग त्यांना 1 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत ॲडमिशनचा पिरियड आहे, त्यामध्ये तुम्हाला ते ॲडमिशन घ्यायचं आहे. आता जर कोणी असं असेल की तुमचं जर कॅटेगरीचे जे इन्फॉर्मेशन असेल किंवा जे काही तुम्ही कागदपत्र समोर दिलेले आहेत व्हेरिफिकेशन करताना ते जर तुमचे चुकीचे असतील आणि हे जर तुम्हाला कळलं तर मग तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही ते अपडेट देखील करू शकता. आणि ते ग्रेव्हन्सेस पिरियडमध्ये, म्हणजे ज्या इथून पुढे 3 दिवसाचा ग्रेव्हन्सेस पिरियड आहे तेव्हा तुम्ही ते परत एकदा करेक्शन करून घेऊन नेक्स्ट राऊंडमध्ये जाऊ शकता. आता नेक्स्ट म्हणजे इथे तुम्हाला खाली आल्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट देखील बघायला मिळेल. म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये कुठला विद्यार्थी लागला, कुठल्या कॅटेगरीला लागला, किती मार्क्सवर लागला, एवढी ट्रान्सपरन्सी तुम्हाला इथे बघायला मिळेल. आता इथे आपण बघतोय COEPचं हे जे कॉलेज आहे, COEPमध्ये प्रत्येक म्हणजेच पहिला कोण होता, दुसरा कोण होता, तिसरा कोण होता, मग त्याचा EN नंबर काय आहे, त्याचा CET स्कोअर काय आहे, त्यानंतर त्याला कोणती सीट अलॉट झाली, त्याची कॅटेगरी कोणती आहे, जेंडर कोणता आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि COEPच नाही तर त्याचबरोबरीने जेवढे कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळून जाईल. आता हे दुसरं आपण VJTIचं कॉलेज बघतोय. VJTIमध्ये देखील कोण कोण किती मार्कला त्यांचं ॲडमिशन झालं हे देखील आपल्याला इथे बघायला मिळेल. तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं देखील जो काही अलॉटमेंट स्टेटस आहे ते चेक करा आणि जो काही तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे तो ठरवा. सगळ्यांनी बेटरमेंटसाठी जावं, पण जर कुणाला असं असेल की नाही चांगलं कॉलेज मिळालं आणि बाकी कोणतंच नको आहे तर मग तुम्ही फ्रीज देखील करू शकता.